लग्नानंतरचे प्रेम भाग 16वा. दोघे बराच वेळ आजीच्या खोलीत आजीबरोबर गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता सुमितचं धनश्रीला स्पर्श करणं, दोघांचं एकमेकांशी हसून बोलणं पाहून आजी निश्चित झाली होती. तेवढ्यात प्रिया आणि वैशाली पण त्यांचे आवाज ऐकून आजीच्या खोलीत येतात. बराच वेळ सर्वजण एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करत होते. सून, नातसून, नातू, नात, आता फक्त श्री हवा होता. तुम्ही सगळे माझा किती विचार करता, माझी काळजी घेता. खरंच वैशू, मी खूप नशीबवान आहे बघ. तुम्ही माझ्याशी बोलायला येता, माझं ऐकून घेता, असंच हसत खेळत डोळे मिटावे, हेच एक त्या परमेश्वराकडे मागणी आहे बघ. आजी पाणावलेले डोळे पुसत म्हणाल्या, आई, असं नका हो बोलू, आम्हाला तुम्ही हव्या आहात. वैशाली हळव्या होत म्हणाल्या, हो गज्जू, असं नको ना ग बोलू. बोलत प्रिया आणि सुमित आजीला बिलगतात. धनश्री पण पाठीमागून बिलगली. बरं, आता सोडा, पुन्हा नाही बोलणार, आजी हसून म्हणाल्या. थोड्या वेळाने सुमित धनश्री रूममध्ये आले. ती धनश्री पुस्तक घेऊन वाचत बसली. आज सुमित खूप खुश होता, कारण बऱ्याच दिवसांनी त्याने आजीसोबत मनमोकळेपणे गप्पा मारल्या होत्या. थँक्स धनश्री, तो धनश्रीच्या जवळ येत म्हणाला. काय झालं, असं का बोलतोयस? थँक्स का? धनश्री त्याच्याकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारते. अगं, खाली आजीच्या रूममध्ये सर्व विसरून चांगलं वागल्याबद्दल. हे बघ सुमित, मला सर्व कळतं बरं का. आजी, आई, बाबा म्हणजे घरातल्या सर्वांसमोर आपल्याला नॉर्मल वागावंच लागेल. पण तू मात्र कुठले गैरसमज करून घेऊ नकोस म्हणजे झालं, ती म्हणाली. सुमित तिच्या बोलण्यावर नुसता तिच्याकडे पाहत राहतो. नक्की काय आहे ही मुलगी, काहीच कळत नाही. ही आधी तर मला वाटत होतं की भांडखोर आहे, पण आताच तिचं बोलणं ऐकून तर वाटतंय ती किती समजूतदार आहे. खरंच धनश्री, माझ्यासाठी एक कोडच आहे आणि हे कोडं सोडवायला मला खूप आवडेल. मग त्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. तो तिच्याकडे पाहत आपल्या मनाशीच बोलत तिचा विचार करून गालात हसत होता. तितक्यात वैशाली धनश्रीला आवाज देत आत आल्या. हा आई, म्हणत ती खुर्चीतून उठून दरवाजाच्या दिशेने आली. अगं, तुझा फोन लागत नव्हता म्हणून काल तुझ्या आईने मला फोन केला होता. मी तुला सांगायचंच विसरून गेले. तू फोन लावून बोलून घे त्यांच्याशी, वैशाली म्हणाल्या. हो आई, लावते मी थोड्या वेळाने आईला फोन, पण तुम्ही बसा ना, ती खुर्चीकडे इशारा करत वैशालींना म्हणाली. तो लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहण्यात बिझी होता. सुमित, उद्या तू आणि धनश्रीच्या आईबाबांना भेटून या, त्या सुमितला म्हणाल्या. तो लॅपटॉपमध्ये पाहतच हो म्हणाला. खरं तर आई काय बोलते याकडे त्याचं लक्षच नव्हतं. त्यामुळे आई काय बोलली हे न ऐकताच सुमितने हो म्हणून उत्तर दिलं होतं. संध्याकाळी सर्वांची जेवण वगैरे झाली. सुमित आणि रोहित जेवणानंतर शतपावली करायला गेले होते. धनश्री पण रूममध्ये जाऊन आराम करत होती. तितक्यात तो आत आला. ती बेडवर बसून मोबाईलवर टाइमपास करत होती. तो थोडा वेळ बाल्कनीत उभा होता. दोघांना पण अवघडल्यासारखं झालं होतं. खरं तर त्या मऊ शार बेडवर आज धनश्रीला झोपायचं होतं, पण ही रूम सुमितची होती, त्यामुळे ती अजून पण अवघडून बसली होती. शेवटी तो आत आला आणि बेडवर एका बाजूला झोपला. तो धनश्रीकडे पाहत तिला म्हणाला, तुला इथं झोपायचं असेल तर बेडवर एका बाजूला झोपू शकतेस, तो गालातच हसत म्हणाला. धनश्रीला त्याच्या बोलण्याचा राग येतो. ती रागाने तिथून उठून जमिनीवर बिछाना घालते आणि जमिनीवरच झोपते. तो पण तिला काहीच बोलला नाही. तिने दुसऱ्या दिवशी आईबाबांकडे जायची तयारी केली, पण तो आज खूप दिवसातून ऑफिसला गेला होता. ती तिचं आवरून बसली होती. तितक्यात वैशाली तिला आवाज देत त्यांच्या रूममध्ये आल्या.
धनश्री, तुझं आवरलं का ग? आणि सुमितला मी काल सांगितलं होतं, तरी अजून कसा आला नाही? तुमचं पुन्हा काही बोलणं झालं होतं का? म्हणजे उशिरा जायचं ठरलं आहे का तुमचं? वैशाली प्रश्नार्थक नजरेने पाहत धनश्रीला विचारत होत्या. नाही आई, असं काही बोलणं नाही झालं आमच्यात. अगं, मग त्याला फोन करून लवकर घरी बोलून घे ना. आणि हो, तू आईला सांगितलं आहेस का तुम्ही तिकडे येणार आहे ते? वैशाली धनश्रीला म्हणाल्या. हो आई, मी आईला आम्ही येतोय म्हणून फोनवरून कालच सांगितलं आहे. अगं मग सुमितला फोन कर आणि कधीपर्यंत येतोय ते विचारून घे. हो आई, करते मी फोन, म्हणत धनश्रीने आपल्या फोनवरून सुमितला फोन लावायला घेतला. पण फोन हातात घेतल्यावर तिच्या लक्षात आलं की तिच्या फोनमध्ये त्याचा नंबरच नाही. अरे बाप रे, आई तर समोरच आहेत. आता काय करू? त्याचा नंबर माझ्या फोनमध्ये नाही आहे हे जर आईंना समजलं तर त्यांना काय वाटेल? ती फोनमध्ये पाहत विचार करत होती. अगं लाव ना फोन, अशी काय फोनमध्ये पाहतेस? वैशाली तिला फोनमध्ये हरवलेलं पाहून म्हणाल्या. हो हो आई, लावते ना, ती अडखळत म्हणाली. खरं तर आता ती चांगलीच पेचात सापडली होती. तिला समोर उभ्या असणाऱ्या वैशालींकडे पाहून आता काय करावं हे पण सुचत नव्हतं. तेवढ्यात प्रिया तिला आवाज देत आत आली. ती पटकन धनश्रीच्या हातून फोन घेत म्हणाली. धनश्री, तू मला तुमचे गोव्याचे फोटो दाखवणार होतीस, कधी दाखवणार आहेस? काय हे प्रिया, आधी तिला फोन दे, सुमितला फोन लावायचा आहे, वैशाली म्हणाल्या. आई, मी लावते फोन नंतर, आधी तिला पाहू द्या फोटो, धनश्री कशी बशी स्वतःला सावरत म्हणाली. मी जाते आता, पण लवकर त्याला फोन करून बोलवून घे, त्या खोलीतून बाहेर जात म्हणाल्या. हो आई, मी लावते लगेच फोन, धनश्री म्हणते. वैशाली खोलीतून बाहेर पडल्याबरोबर धनश्रीने सुटकेचा निश्वास सोडला. प्रिया, आधी तुझा फोन घेऊन ये, मगच मी तुला फोटो दाखवते, ती प्रियाच्या हातून फोन घेत म्हणाली. अगं पण कशाला? प्रिया धनश्रीवर वैतागत म्हणाली. आता तू ऐकलं नाहीस का आई काय म्हणाले ते? अगं सुमितला फोन लावायचा आहे, मी तुझ्या फोनवरून त्याला फोन लावते, मग तू माझ्या फोनमध्ये आरामात फोटो पाहत बस, धनश्री प्रियाला समजवत म्हणाली. बरं बाई, म्हणत प्रिया पाय आपटत तिच्या रूममध्ये तिचा मोबाईल आणायला गेली. बाप रे, आता कशी बशी वाचली. सर्वात आधी प्रियाच्या मोबाईलवरून त्याचा नंबर माझ्या फोनमध्ये पाठवते, म्हणजे पुन्हा कधी अशी वेळ येणार नाही, ती मनातच म्हणाली. हे घे, लाव तुझ्या नवऱ्याला फोन आणि तुझा मोबाईल दे इकडे, प्रिया धनश्रीकडे आपला फोन देत म्हणाली. प्रिया धनश्रीचा मोबाईल घेऊन त्यांचे फोटो पाहत बसली. धनश्रीने आधी तिच्या व्हॉट्सअप नंबरवर सुमितचा नंबर सेंड केला आणि सुमितला प्रियाच्या फोनवरून फोन लावला. रिंग वाजत होती. आज पहिल्यांदाच तिने त्याला फोन लावला होता, तेही प्रियाच्या फोनवरून. हॅलो, बोल प्रिया, त्याचा आवाज पलीकडून आला. प्रिया नाही, मी बोलते. मी कोण? ओळखूनही न ओळखल्याचं नाटक करत सुमित म्हणाला. मी धनश्री बोलते. धनश्री जरा रागातच बोलली. आज मॅडमला चक्क माझी आठवण झाली. अहो भाग्य आमचं म्हणावं लागेल, तो खुश होऊन म्हणाला. नौटंकी करू नको, आईनं काल काय सांगितलं होतं ते विसरलास का? काय सांगितलं होतं आईने? तो आठवण्याचा प्रयत्न करत होता. सुमित, तू हे मुद्दाम करतोयस ना? तो जरा रागातच बोलतो. नाही, व माझी आई मला खरंच आठवत नाही. आईने काय सांगितलं होतं तो पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करत होता. ठीक आहे, मग आईंना फोन कर आणि विचार, मी ठेवते, तिने वैतागून फोन कट केला. त्याने लगेच आईला फोन केला. तेव्हा त्याला आठवलं की आपला लॅपटॉपमध्ये लक्ष असताना आई काहीतरी सांगत होती. तो पटकन ऑफिसमधून घरी निघाला. इकडे प्रिया त्या दोघांचे फोटो पाहून धनश्रीला विचारत होती. धनश्री, तुम्ही दोघे तिकडे गोव्याला असताना एकमेकांशी भांडला होतात का? धनश्रीने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. बघ ना, म्हणजे प्रत्येक फोटोत तू कसला डेंजर लुक दिला आहेस म्हणून म्हटलं.
प्रियाचं बोलणं ऐकून धनश्रीच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. अशी हसतेस म्हणजे मी बरोबर ओळखलं आहे. प्रिया गप्प फोटो पाहा ना. धनश्री तिला फटका मारत म्हणाली. हे फोटो पाहण्याचा तर एक बहाणा होता. मला तुम्ही दोघांनी तिकडे अजून काय काय मजा केली ते ऐकायचं आहे. का सारखी त्याच्यासोबत भांडत होतीस काय माहीत? प्रिया डोळे मिचकावत म्हणाली. तुझ्या दादांना दिसतो एवढा साधा सरळ नाही. मला या 4 दिवसात त्यानं खूप छळले. धनश्री न समजून अचानक बोलून गेली. पण प्रिया कोणत्या अर्थाने विचारत होती ते तीच बोलून झाल्यावर तिच्या लक्षात आलं. तेवढ्यात प्रिया म्हणाली. काय? मग सांग ना, तुम्ही तिकडे मग काय काय मजा केली? धनश्री तिला फटके मारत असते आणि प्रिया तिचा मार चुकवायला इकडून तिकडून इकडे धावत होती. तितक्यात सुमित आत येतो आणि धनश्री प्रियाच्या मागे धावता धावता सुमितला जाऊन धडकते आणि ती सुमितला धडकून पडणारच असते. तेवढ्यात सुमित तिला वरचेवर धरतो. क्षणभर दोघे पण एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. सॉरी म्हणत ती पटकन बाजूला झाली. ओय होय, काय सीन आहे? प्रिया त्या दोघांना असं पाहून म्हणाली. थांब प्रिया, तुझ्यामुळेच की मोठे डोळे करत म्हणाली. प्रिया धनश्रीला वाकुल्या दाखवत खोलीतून बाहेर पळाली. प्रिया तुला ना नंतरच पाहून घेईन. धनश्री पाठमोऱ्या प्रियाकडे पाहून म्हणाली. सुमित मात्र आज धनश्री सोबतच्या नजरभेटीने पुरता घायल होता. तो अजून पण धनश्रीकडे एकटक प्रेमाने पाहत होता. थोड्या वेळाने तो आत जाऊन फ्रेश होऊन आला. त्यानंतर ती पण चेंज करून आली. तिनं पिंक कलरचा चुडीदार घातला होता. केसांना छोटासा क्लिप लावून अर्ध केस मोकळे सोडले होते. हलका असा मेकअप करून ओठावर फिक्कट गुलाबी रंगाची हलकीशी लिपस्टिक लावली होती. मुळातच सुंदर असलेली धनश्री अजूनच रूपवान दिसत होती. ती आरशात बघून आपले केस नीट करत होती आणि हा वेड्यासारखा तिच्याकडे पाहत राहिला होता. तेवढ्यात तिची नजर त्याच्यावर पडली. तो तिच्याकडे पाहतोय हे तिच्या लक्षात येतच ती आरशाच्या समोरून बाजूला झाली. तो पण भानावर येत पुढे म्हणाला. तुझं आवरून ये पटकन, तोवर मी गाडी काढतो. तिने होकारार्थी मान डोलावली. धनश्री सुमित्राच्या खोलीत त्यांचा निरोप घ्यायला आली. आई आम्ही निघतोय म्हणून ती त्यांच्या पाया पडायला खाली वाकली. अगं राहू दे, सारखं काय नमस्कार करायचा? त्या घड्याळाकडे पाहत म्हणतात. अगं धनश्री खूप वेळ झालाय ग, परत यायला उशीर झाला तर आज आईकडेच राहा मग. बरं हो म्हणत धनश्री प्रियाला बाय करून निघाली. खाली हॉलमध्ये आत्या सोफ्यावर बसल्या होत्या. धनश्री त्यांना पण नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला. धनश्री तुम्ही परत येणार आहे की आज तिकडेच राहणार आहात? म्हणजे एवढ्या लेट निघाला आहात म्हणून विचारलं. धनश्री काही बोलणार तितक्यात वैशाली पाठीमागून म्हणाल्या. अहो आत्या, मी तर सांगितलं आहे राहा म्हणून, पण तुम्हाला सुमितचा स्वभाव माहीत आहे ना. अगं धनश्री, तो जरी तिकडे नाही राहिला तरी तू राहा. वैशाली जिन्यावरून खाली येत म्हणाल्या. बरं म्हणून धनश्री जायला निघते तर सुमित खाली जाऊन गाडी काढतो. धनश्री सुमितला बाय करायला वैशाली बाहेर पण येतात. वैशाली बरोबर असल्यामुळे धनश्री ड्रायव्हिंग सीटच्या बाजूच्या सीटवर बसली. निघायला उशीर झाला आहे तर मग आजच्या दिवस राहा तिकडे, वैशाली म्हणाला. त्याने होकारार्थी मान डोलावली. धनश्री आज सुमितच्या बाजूच्या सीटवर बसली होती त्यामुळे तो खूप खुश होता. आज ती पिंक कलरच्या चुडीदारवर खूपच सुंदर दिसत होती. तिचं लक्ष बाहेरच होतं. तो तिच्याकडे पाहत सावकाश गाडी चालवत होता. संध्याकाळची वेळ असल्यामुळे थोडं ट्रॉफिक होतं त्यामुळे अजूनच लेट होणार होता. इकडे धनश्रीचे आई बाबा धनश्री यायची वाट पाहत होते. सुमित नुसताच अधूनमधून तिच्या पाहत होता.
कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. बराच वेळ दोघे पण शांत बसले होते. धनश्री, तू राहणार आहेस का इकडे? सुमित शांततेच भंग करत म्हणाला. तिने बाहेरच पाहून फक्त हो म्हणून उत्तर दिलं. ठीक आहे, तू राहा, मी तुला सोडून परत येतो. चालेल, ठीक आहे, ती म्हणाली. काय मुलगी आहे, दुसरी एखादी असती तर म्हणाली राहा माझ्या माहेरी. आणि ही पहा, चालेल ठीक आहे म्हणते. तो तिला चिडवत म्हणाला. तू शांतपणे गाडी चालव ना. त्यावर ती एवढंच बोलली. माहेरी निघाली आहेस तरी एवढी नाराज का आहेस? मला आज सोडून तुला एकटीला तिकडे राहावं लागेल म्हणून तू नाराज आहेस का? तो तिची पुन्हा मस्करी करतो. असं काही नाही आहे, उगाच नको ते समज करून घेऊ नकोस. पुढे बघून गुपचूप गाडी चालव. चालवतच आहे गाडी, का तू चालवणार आहेस? नंतर गाडी अशा ठिकाणी येते जिथे दोघांची पहिली भेट झाली होती. आणि त्या ठिकाणी आल्यावर त्यावेळी दोघांमध्ये झालेलं भांडण दोघांना आठवते. इथे आल्यावर काही आठवतंय का? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. हो आठवतंय ना. इथे काही दिवसापूर्वी माझ्या वाटेत एक बोका आडवा आला होता. ती रागीट लूक देत म्हणाली. माझ्या बाबतीत पण असंच काहीसं घडलं होतं, पण त्यावेळी मला एक मांजर आडवी आली होती. तो मोठ्याने हसत म्हणाला. ती रागाने डोळे मोठे करून एक वेळ त्याच्याकडे पाहत पुढे म्हणाली. सुमित, मी ते अजून विसरले नाही. मी तर ते विसरून गेलो होतो, पण पुन्हा तीच मांजर माझ्या वाटेत आडवी आली ना, त्यामुळे आता पुन्हा ते आठवलं. तो तिच्यावर मोठ्याने हसून बोलत होता. मी तुझ्या वाटेत आले का? ती चिडून म्हणाली. हो तर, तूच आलीस ना अचानक नवरी बनून माझ्यासमोर. तो मस्करीत बोलायला गेला, पण आता मात्र तिला खूप राग आला होता.